देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं आहे. लातूर येथील त्यांच्या देवघर या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मागील काही दिवसापासून ते आजारी होते. शिवराज पाटील चाकूरकर आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय राहिले. राजकारणातील अत्यंत अभ्यासू, स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आज त्यांची पहाटे प्राणज्योत मालवली. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षात पोकळी निर्माण झाली. आज त्यांच्या देवघर या निवासस्थानी अनेक सामाजिक राजकीय मंडळींनी आदरांजली वाहिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना आदरांजली वाहिली. माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी देवघर या ठिकाणी जाऊन आदरांजली वाहिली. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर आले. तर काँग्रेसचे लातूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि काँग्रेसचे प्रतोद अमित देशमुख यांनी देखील देवघर या ठिकाणी जाऊन आदरांजली वाहिली. देशमुख कुटुंबीय आणि चाकूरकर कुटुंबियाचा स्नेहाचा नाता आहे. या दुःखाप्रसंगी देशमुख कुटुंबीय चाकूरकर कुटुंबियाच्या दुःखात सहभागी असल्याची भावना अमित देशमुख यांनी व्यक्त केली. तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही चाकूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि कुटुंबियाचं सांत्वन केले. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचा राजकीय प्रवास 1970च्या दशकात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला. सलग अनेक वेळा लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये ते निवडून आले. लोकसभेचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना संयमी शिस्तबद्ध कार्यपद्धतीची देशव्यापी दखल घेतली. 2004 मध्ये मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय गृहमंत्री म्हणून जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. गृहमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारताना देशांतर्गत सुरक्षेचे प्रश्न, दहशतवाद विरोधी उपाय या सर्वात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस प्रशासनातील सुधारणा, गृह मंत्रालयातील समन्वय, दहशतवाद विरोधी धोरण यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. 26/11च्या काळात त्यांचे कार्य आणि जबाबदाऱ्या राष्ट्रीय स्तरावर चर्चेत राहिल्या. त्यांनी पंजाबचे राज्यपाल, राजस्थानचे राज्यपाल, संसदीय प्रक्रियेचे जाणकार म्हणून त्यांना देशभरात मान्यता आहे. साधेपणा, अभ्यासवृत्ती, शांत आणि तटस्थ भूमिका घेणारे राजकारणी म्हणून त्यांची प्रतिमा आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेवर उत्कृष्ट प्रभुत्व आहे. कायदा, संविधान, प्रशासन या विषयांवरील सखोल अभ्यासामुळे ते संसदेत नेहमीच आदराने ऐकले जाणारे व्यक्ती होते. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनावर प्रमुख नेत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. काँग्रेस नेते, राज्यातील मंत्रिमंडळ तसेच लातूर जिल्ह्यातील विविध राजकीय सामाजिक संघटनांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन म्हणजे भारतीय राजकारणातील संयमी आणि शालीन नेतृत्वाचा अंत. साधेपणा, सौम्यता आणि प्रामाणिक सार्वजनिक जीवन यांचं उत्तम उदाहरण म्हणून त्यांचं नाव इतिहासात सदैव स्मरणात राहील. Thanks for watching Ekmat Digital.